ठाणे के प्रभाग क्रमांक 12 में नववर्ष गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर और भाजपा नगर सेविका माधुरी विकास मटांगे के नवीन जनसंपर्क कार्यालय के उद्घाटन समारोह निमित्त अक्कलकोट से श्री स्वामी समर्थ पादुका का भव्य आगमन हुआ, जहां पादुका का आशीर्वाद लेने पहुंचे विधायक संजय केलकर और ठाणे जिला अध्यक्ष संदीप लेले के साथ अनेक अतिथि गणमान्यों ने उपस्थिति देकर श्री स्वामी समर्थ पादुका का पूजन दर्शन का लाभ लिया और साथ ही नवनिर्वाचित नगर सेविका माधुरी मटांगे को उनके नवीन जनसंपर्क कार्यालय की शुभकामनाएं दी। इसके साथ ही हजारों लोगों ने पादुका का दर्शन एवं प्रसाद का लाभ लिया। बोल दादा माचीस दे दूसरा मंत्र है ओम भस्म स्वाहा वायवे इदं नमः। ओम सूर्योदयाच्या वेळी मंत्राच्या वेळी स्वाहा अग्नये इदं स्वाहा वायवे इदं नमः। स्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवस्सुवः स्वाहा प्रजापतये इदं नमः। यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत्। एषणे महि स्मृत्युक्तः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि। सत्य सनातन धर्म की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आप आइए अंदर। बाहर नहीं तो ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। गोविंदाय नमः। स्तौ प्रक्षाल्यः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। गोविंदाय नमः। स्तौ प्रक्षाल्यः। ओम स्वाहा। ओम स्वस्वाहा। ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा। हरि ओम। ओम शांताकार ओम सहस्रशीर्ष सभो विहितावास्य महिमातो ध्यायास्य पूर्णः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतन्यवरुकः पादोस्येह अभि ततो विराड जायतु विराजो अधिपूरुकः स जातो अद्यज्ञतपुष्यात् भूमिमधोपुरः तस्मात् जायस पंचक्यं पारेः प्रवचन् पुरोखञ्जातमग्रवः एकं यदतु वाळुद्रा समता वाळुद्रा देहभावहंकार संताळिला
अयम शांति आगल्या ज्योति सम्या आगल्या ज्योति अयम प्रकाशोपदेशे स्वामी देवते तू गण काजळे गेले स्वामी काजळे गेले आनंदे तनो स्वामीच्या पायी हरविले आनंदाने भावे कर्पुरात गेले स्वामी कर्पुरात गेले तुमच्या तत्वभाव वाढो तुझा सद्गुणाला ओम एकगुण भावी हे प्रकरणे असोदा स्वामी सर्वागा कुसमसाई आस्पासाई प्रजा समीपाशु शांग प्रजां बाहुलां करोत्वन्नं पयोनितो अस्मासु दत्तं स्वामिना नवनिर्वाचित नगरसेविका माधुरीताई मेटांगे यांच्या कार्यालयाचं पण उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर स्वामींच्या पादुकांचं पण लोकांना दर्शन होणार आहे आणि हा दुर्मिळ योग आहे, अद्भुत योग आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की या वास्तूमधनं ज्या ठिकाणी स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत त्या वास्तूमधनं गोरगरीब जनतेकरता सर्वसामान्य लोकांच्या करता उत्तमातली उत्तम सेवा दिली जाईल. त्यांच्या न्याय हक्कासाठी या वास्तूमधनं माधुरीताई आणि सगळी टीम ही या ठिकाणी काम करेल. मी सर्व या ठिकाणच्या आमच्या नागरिकांना देखील खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमच्या सहकारी माधुरीताई मेटांगे या नुकत्याच नगरसेविका निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं जे कार्यालय होतं या ठिकाणी अजून एक्सटेंड करून त्यांनी चांगलं कार्य सुरू केलंय आणि गुढीपाडव्याच्या शुभदिनी आज आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजच त्यांच्या कार्यालयामध्ये स्वामींच्या पादुका येणं हे त्यांच्या दृष्टीने एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणेन आणि अगोदरच ते सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. या कार्यालयात ते खूप छान काम करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि लोकांना देखील गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. काही करायचं नव्हतं पण योगायोगाने दुग्ध शर्करा योग आहे, पाडव्याचा मुहूर्त पण आहे आणि स्वामींच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे स्वामींची इच्छा असेल तर सगळं काही होऊ शकतं आणि त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. सगळे भक्त इथे दर्शनासाठी आलेले आहे. ओसंडून सगळ्यांचा उत्साह वाहतोय. आम्ही फक्त विश्व कल्याणाची प्रार्थना केली आहे आणि सगळ्यांसाठी सुख समृद्धी आरोग्य नांदो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते समस्त नागरिकांसाठी. आणि इथे मी जे काही काम करेल ते अगदी प्रामाणिकपणे काम करेल. प्रत्येक नागरिकाला कसा न्याय देता येईल माझ्याकडून 100% मी हा प्रयत्न करणार आहे आणि हे मी या ऑफिसमध्ये स्वामींच्या पादुका आल्यानंतर मी हे सांगते आहे की पुढील सगळ्या नागरिकांसाठी मी जे काही काम करेल ते प्रामाणिकपणे